नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 13 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, 20वी महिला आशियाई हँडबॉल स्पर्धेचा विजेता कोणता देश ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान. हा देश नुकताच जी महिला आशियाई हँडबॉल स्पर्धा झालेली आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्पर्धेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, महिला आशियाई हँडबॉल स्पर्धा, ज्याचं आयोजन भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं मित्रांनो. म्हणून ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याचं आयोजन आपल्याला विचारलं जाऊ शकतं किंवा मग विजेता संघ कोणता आहे हे विचारलं जाऊ शकतं. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन झालेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. विजेता ठरलेला आहे जपान हा देश. आणि जपान हा देश दुसऱ्यांदा विजयी झालेला आहे मित्रांनो. आणि उपविजेता दक्षिण कोरिया हा संघ ठरलेला आहे. त्यासोबतच ज्या इतर स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याचा विजेता कोण आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं ICC पुरुष T20 वर्ल्ड कप झालेला आहे 2024 मध्ये, त्याचा विजेता आपला भारत हा संघ ठरलेला आहे. ICC महिला T20 वर्ल्ड कप झालेला आहे, त्याची विजेता न्यूझीलंड महिला संघ ठरलेला आहे. आणि महिला आशिया कप झालेला आहे 2024ला, त्याचा संघ हा श्रीलंका विजयी झालेला आहे. आणि उपविजेता भारत हा संघ ठरलेला होता. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला आहे? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारकडून. तर हा प्रश्न लक्षपूर्वक आपण ऐकायचा आहे, वाटलं तर पॉईंट सुद्धा काढून लिहून घ्यायचे आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. तर हा जो काही कार्यकाळ आहे नगरपंचायत असेल किंवा नगर परिषदमधील अध्यक्षांचा, तो आता वाढून 5 वर्ष एवढा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नुकतंच राज्य सरकारनं महाराष्ट्रामधील ज्या नगरपंचायती आहेत किंवा नगर परिषदा आहेत त्यामधील जे काही अध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ हा वाढवून आता 5 वर्ष करण्याचा अध्यादेश हा काढलेला आहे. आधी त्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा होता मित्रांनो. आता ते राज्य सरकारकडून अध्यादेश काढून तसं ते 5 वर्ष एवढं वाढवण्यात आलेलं आहे. तर हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. IMP प्रश्न आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी 2025 नुसार भारतातील सर्वश्रेष्ठ शैक्षणिक संस्थान कोणते ठरले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. IIT दिल्ली हे या रँकिंगनुसार भारतातील सर्वश्रेष्ठ शैक्षणिक संस्थान ठरलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नुकतेच प्रकाशित जे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी आलेली आहे त्यानुसार भारतामधील जे IIT दिल्ली आहे ते सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थान म्हणून पुढे आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या IIT दिल्लीची या रँकिंग जी काही रँकिंग आलेली आहे त्यामध्ये जागतिक क्रमांक त्याचा 171वा आहे. आणि भारतामधील ते संस्थान पहिल्या क्रमांकाचं ठरलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जगामधील पहिल्या क्रमांकाचं संस्थान ठरलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, जे की कॅनडा या देशामध्ये आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यासोबतच IIT विषयी काही एक्स्ट्रा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, जे की अलीकडच्या काळामध्ये चर्चेमध्ये होते. तर भारताच्या बाहेर पहिला IIT कॅम्पस कोणी सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं. तर ते IIT मद्रासनं सुरू केलं टांझानिया या देशामध्ये. तसेच IIT दिल्लीने सुद्धा त्याचा कॅम्पस अबुधाबी या ठिकाणी सुरू केलेला आहे. पण पहिलं जर विचारलं तर IIT मद्रास आहे मित्रांनो, ज्यानं की भारताच्या बाहेर पहिला IIT कॅम्पस सुरू हे केलेला आहे. त्याच्यानंतर दिल्लीने सुरू केलेला आहे. त्यासोबतच जे IIT खरगपूर आहे त्याने नुकतंच जे गुगलचे CEO आहेत सुंदर पिचई यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. हे सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यासोबतच जे NIRF ची रँकिंग आलेली आहे त्यामध्ये देशातील पहिलं जे काही इन्स्टिट्यूट आहे ते IIT मद्रास हे ठरलेलं आहे मित्रांनो. ही NIRF जी रँकिंग असते ते वेगवेगळे जे काही शैक्षणिक संस्थान असतात, युनिव्हर्सिटीज असतात, त्यांना एक रँकिंग देण्याचं काम हे त्याद्वारे केलं जात असतं. तर त्यामध्ये IIT मद्रासनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, आपल्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच राज्यसभेत उपराष्ट्रपतींच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्या उपराष्ट्रपतींचे नाव काय आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जगदीप धनखड असं त्यांचं नाव आहे मित्रांनो, जे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या विरोधात नुकतंच राज्यसभेमध्ये असं अविश्वास ठराव हा पारित करण्यात आलेला आहे. आणि अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे मित्रांनो. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटनाही घडलेली आहे. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नुकतंच जे विरोधी पक्ष सदस्य आहेत राज्यसभेतले, त्यांनी उपराष्ट्रपतींच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव हा पारित केलेला आहे. भारताच्या इतिहासामधील उपराष्ट्रपतींच्या विरोधात अशा प्रकारे अविश्वास ठराव करण्याची पहिलीच वेळ आहे मित्रांनो. ही पहिलीच घटना ठरलेली आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवा. आणि हा अविश्वास ठराव का पारित करण्यात आला किंवा का मांडण्यात आला, तर विरोधक असं म्हणत आहेत किंवा ते असं आरोप करत आहेत की जे आपले उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेमध्ये त्यांना बोलण्याची संधी देत नाहीत. ते भेदभाव करतात त्यांच्या पक्षाच्या सदस्यांमध्ये आणि विरोधी सदस्यांमध्ये. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा पॉईंट सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. सध्या उपराष्ट्रपती आहेत आपल्या देशाचे द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 11 डिसेंबर हा नुकताच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. दरवर्षी 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस हा साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे, कशासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो, तर पर्यावरणामध्ये पर्वतांचं महत्त्व सांगण्यासाठी, ते पर्वत हे आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहेत हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि 2024 ची थीम काय होती, तर स्थायी भविष्यासाठी पर्वतीय समाधान, नवाचार, अनुकूलन आणि युवा अशी ती थीम होती. ते थीम सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकते. त्यासोबतच सर्वोच्च पर्वत शिखरे वेगवेगळ्या खंडांमध्ये कोणते आहेत ते सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं आफ्रिका खंडातील सर्वोच्च पर्वत आहे माउंट किलिमांजारो, युरोप खंडातील सर्वोच्च पर्वत आहे माउंट एल्ब्रुस, उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च पर्वत आहे माउंट डेनाली किंवा त्यालाच मॅकेनली असं म्हटलं जातं, दक्षिण अमेरिकेत आहे माउंट कांगुआ, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च पर्वत आहे विन्सन मैसिफ आणि ऑस्ट्रेलिया या खंडातील सर्वोच्च शिखर आहे कोजियास्को. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये खूप साऱ्या वेळेस विचारण्यात आलेलं आहे. तर त्याचं नाव आहे K2, त्यालाच गॉडविन ऑस्टिन असं नाव आहे मित्रांनो, ज्याची उंची 8611 मीटर एवढी आहे. आणि जगातील सर्वोच्च शिखर विचारलं तर ते आहे माउंट एव्हरेस्ट, ज्याची की उंची आहे 8850 मीटर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काही ठिकाणी माउंट एव्हरेस्टची उंची तुम्हाला 8848 मीटर पाहायला मिळेल किंवा काही जाग्यावर 8850 पण पाहायला मिळते मित्रांनो. तर या दोन्ही गोष्टी आपापल्या परीक्षेमध्ये ऑप्शन कशा प्रकारे आलेला आहे त्यानुसार तुम्ही ते ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, डिसेंबर 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट किती ठेवण्यात आला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 6.5% एवढं जे काही रेपो रेट असतं ते RBI कडून ठेवण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. RBIने फेब्रुवारी 2023 पासून सलग 11व्यांदा मित्रांनो रेपो रेट जे आहे ते कायम ठेवलेलं आहे 6.5%. ते आपल्याला लक्षात ठेवायचं, हे 11वी वेळ आहे सलग ते जे अगोदर रेट होतं तेच सलग पुढं कायम ठेवण्यात आलेलं आहे. तर आपल्याला हा जो काही रेट आहे त्याचा आकडा लक्षात ठेवायचा आहे. आणि रेपो रेट काय असतं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर रेपो रेट काय असतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या रेटनं बँकांना कर्ज देत असतं किंवा कर्ज पुरवठा करतं त्यालाच रेपो रेट म्हटलं जातं मित्रांनो. आणि हे कोण ठरवतं रेपो रेट, तर RBI जे आहे त्याच्यामध्ये एक मौद्रिक धोरण समिती असते, त्यांच्याकडून हा रेट ठरवला जात असतो. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे करणं का गरजेचं असतं, कारण देशामधील जे काही महागाई दर असतं
किंवा मग जे काही मंदीचा काळ असतो त्यापासून सावरण्यासाठी, त्यामधून बाहेर पडण्यासाठी हे रेपो रेट कमी किंवा जास्त हे केले जात असतात. तर या गोष्टी आपल्याला काही बेसिक याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच जे आर-बी-आय आहे त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं लाँग फॉर्म असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या नवीन गव्हर्नर बनलेत बघा आर-बी-आयचे. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये ते डिस्कस केलेलं आहे. त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा, जे की आर-बी-आयचे 26व्या क्रमांकाचे गव्हर्नर बनलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन विचारणार आहे की आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण भरपूर भरपूर वेळेमध्ये त्यांचं नाव हे आपल्या या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. बघूया किती जणांना ते लक्षात आहे. तर उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या कंपनीने जनरेटिव्ह AI मध्ये नोवा फाउंडेशन लॉन्च केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, Amazon या कंपनीकडून हे जनरेटिव्ह AI मध्ये नोवा फाउंडेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे काय आहे त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. जे Amazon कंपनी आहे त्याच्याकडून नुकतंच हे जनरेटिव्ह AI ज्याचं की नाव आहे नोवा फाउंडेशन ते लॉन्च करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे जे काही ओपन AI आहे किंवा Google जे सर्च इंजिन आहे ज्यामध्ये आपण सर्च करतो वेगवेगळ्या माहिती त्याद्वारे आपण मिळवत असतो, त्याच प्रकारचे हे आता Amazonनं सुद्धा सुरू केलेलं आहे. तर एवढं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे त्याविषयी, एवढं आपल्यासाठी सफिशियंट आहे. त्यासोबतच AI रिलेटेड ज्या इतर काही पॉईंट्स आहेत जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं भारतातील पहिली AI शाळा आहे केरळ या राज्यामध्ये. भारतातील पहिली AI शिक्षिका आयरिस आहे, ती सुद्धा केरळ या राज्यामध्येच आहे. आणि भारतातील पहिले AI शहर लखनौ आहे, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सिरियाचे काळजीवाहू पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मोहम्मद अल बशीर हे नुकतंच सिरियाचे काळजीवाहू किंवा टेम्पररी पंतप्रधान बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. सिरियामध्ये जे बंडखोर लोक आहेत त्यांनी काय केलं की जे पूर्वीचे पंतप्रधान होते बहार अल असद यांची सत्ता उलथून लावली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरी उठाव सुरू आहेत, हिंसाचार हा सुरू आहे. म्हणून जे अगोदरचे पंतप्रधान होते बहार अल असद यांनी ते देश सोडून पळून गेलेले आहेत. त्यांनी देश सोडलेला आहे आणि त्यांच्या जागेवर हे नवीन पंतप्रधान बसवण्यात आलेले आहेत. ते आता काही 7-8 महिन्यासाठीच त्या देशाच्या पंतप्रधान पदावर असणार आहेत. तर आपल्याला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे त्या देशाचं आणि नवीन पंतप्रधान कोण बनलेत एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जे इतर राष्ट्रप्रमुख आहेत अलीकडच्या काळामध्ये बनलेले ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर पहिली आहे श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत हरिनी अमरसूरिया, या महिला आहेत. त्यानंतर आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके, फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बर्नियर आणि यांच्या विरोधात नुकतंच मित्रांनो त्यांनी राजीनामा दिलेला आहे, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे थायलंडचे पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. हे काही महत्त्वाचे राष्ट्रप्रमुख आहेत जे आपल्याला विचारलं जाऊ शकतं आपल्या परीक्षांमध्ये. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, माधव गाडगीळ. हे जे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणती युद्धनौका भारतीय नौसेनेत सामील करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, INS तुशील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच 2024 सालासाठी WTA प्लेयर ऑफ द इयर कोण बनली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आयर्ना सबलेंका. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जोधपूर या ठिकाणी या सरदार वल्लभभाई पटेलांचं नवीन पुतळा हे अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच BCCIचे कार्यवाहक सचिव कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, देवजीत सैकिया. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, नुकतेच MS कृष्णा यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, कर्नाटक या राज्याचे ते माजी मुख्यमंत्री तसेच भारताचे
परराष्ट्र मंत्री होते मित्रांनो. ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याची चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, जागतिक मानव अधिकार दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले, त्यांचे नाव काय आहे? आणि उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय डिटेल उत्तर हे कमेंटमध्ये तुम्ही दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षांमध्ये हमखास दिसूनच येणार आहे. चला मग ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डी.वाय. चंद्रचूड. हे नुकतंच जे भारताचे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे ते निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि आम्हाला मित्रांनो अशा मागच्या काही काळामध्ये दिसून आलेलं आहे की आपले विद्यार्थी फक्त आपले व्हिडिओ पाहतात, पण आपल्या चॅनलला त्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही. आपल्या चॅनलवरील माहिती जर आपल्याला वाटत असेल की तुमच्या प्रिपरेशनमध्ये ती हेल्पफुल आहे, तुमची त्याद्वारे मदत होत आहे, तर कृपया करून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याद्वारे आम्हालाच मित्रांनो एक प्रकारे आमच्या कामाची पावतीही मिळणार आहे आणि यामुळे आम्हाला अजून तुमच्यासाठी काम करण्याची ऊर्जाही यातून मिळणार आहे. म्हणून कृपया करून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या ज्या लेक्चरच्या मोफत नोट्स आहेत त्या डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. तसंच जे इतर स्टडी मटेरियल आपण त्या ठिकाणी टाकत असतो ते सुद्धा तुम्ही जाऊन डाउनलोड करून स्वतःजवळ रिव्हिजनसाठी ठेवायचं आहे. म्हणून टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.